तणाव, स्ट्रेस आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक भाग बनलाय. कधीकधी तो एखाद्या अदृश्य शत्रूसारखा वाटतो, नाही का? पण जर या शत्रूमागचा मानसशास्त्र, त्याची सायकॉलॉजी आपण समजून घेतली तर कदाचित त्याच्याशी सामना करणं आपल्याला थोडं सोपं जाईल. आजच्या या विवेचनात आपण नेमकं तेच करणार आहोत. कधी विचार केलाय का की ऑफिसमधली डेडलाईन असो किंवा ट्रॅफिकमध्ये अडकणं असो, काही गोष्टी आपल्याला इतका ताण का देतात? म्हणजे एखादी विशिष्ट घटना इतरांपेक्षा जास्त स्ट्रेसफुल का वाटते? चला, आज ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. बरं, तणावाला नीट समजून घेण्यासाठी आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी तणावपूर्ण घटना म्हणजे नक्की काय हे ओळखू. मग त्याचे 4 मुख्य पैलू कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर आपली जाणीव आणि खरं वास्तव यात काय फरक असतो ते समजून घेऊ. आपल्याला तणावाची सवय होऊ शकते का यावर विचार करू. आणि शेवटी तणावाची ही दीर्घ सावली आपल्या आयुष्यावर नेमकी कशी पडते याचा शोध घेऊ. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही घटना स्वतःहून चांगली किंवा वाईट किंवा तणावपूर्ण नसते. त्या घटनेची काही विशिष्ट वैशिष्ट्ये असतात ज्यामुळे आपल्याला ती स्ट्रेसफुल वाटायला लागते. चला तर मग ही वैशिष्ट्ये आहेत तरी काय तेच बघूया. संशोधक सांगतात की कुठल्याही तणावपूर्ण अनुभवाचे 4 मुख्य पैलू किंवा घटक असतात. जेव्हा हे 4ही घटक एकत्र येतात ना, तेव्हा एखादी परिस्थिती प्रचंड तणावपूर्ण बनते. हे 4 पैलू म्हणजे जणू काही तणावाची रेसिपीच आहे. नकारात्मकता, अनियंत्रितता, संदिग्धता आणि कामाचा प्रचंड भार. जेव्हा हे 4 घटक एकत्र येतात तेव्हा तणावाची तीव्रता खूप वाढते. चला, आता या प्रत्येक घटकाला जरा जवळून पाहूया. पहिला पैलू अगदी सरळ सोपा आहे, नकारात्मक घटना. आता बघा, लग्न किंवा प्रमोशन यांसारख्या चांगल्या सकारात्मक गोष्टींमध्येही बरीच धावपळ असते, ऊर्जा लागते. पण नोकरी गमावणे किंवा नात्यात दुरावा येणे यांसारख्या नकारात्मक घटना खूप जास्त मानसिक त्रास देतात. का? कारण त्या आपल्याला नको असलेल्या अवांछित घटना असतात. दुसरा पैलू आहे अनियंत्रितता. ज्या घटनांवर आपलं काहीही नियंत्रण नसतं किंवा ज्यांचा आपण अजिबात अंदाज लावू शकत नाही, त्या गोष्टी आपल्याला खूप जास्त तणावपूर्ण वाटतात. आणि यातली गंमत अशी आहे की जरी आपण प्रत्यक्षात काहीच करू शकत नसलो तरी केवळ आपल्या हातात काहीतरी आहे ही भावनासुद्धा आपला तणाव कमी करू शकते. तिसरा पैलू आहे संदिग्धता. म्हणजे जेव्हा परिस्थिती अस्पष्ट असते, पुढे काय होणार आहे हेच कळत नाही, तेव्हा तणाव वाढतो. कारण अशावेळी आपण काहीच ॲक्शन घेऊ शकत नाही. आपली सगळी ऊर्जा फक्त नेमकं काय होतंय हे समजून घेण्यातच वाया जाते. आणि ही अनिश्चितता तणावाला आणखी वाढवते. आणि चौथा पैलू आहे कामाचा अतिरिक्त भार म्हणजे ओव्हरलोड. कमी वेळेत खूप जास्त काम करायचं आहे ही भावना तणावाचा एक मुख्य स्रोत आहे. आणि हा भार तेव्हा जास्त तीव्रतेने जाणवतो जेव्हा तो पालकत्वासारख्या आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या भूमिकांशी जोडलेला असतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण तणाव जाणवण्याबद्दल बोललो, पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न अजून बाकी आहे. आणि तो प्रश्न असा आहे की असं होऊ शकतं का की आपल्याला तणाव जाणवत नाहीये पण आपल्या शरीर मात्र तो सहन करते? म्हणजे आपली व्यक्तिनिष्ठ जाणीव आणि वस्तुनिष्ठ वास्तव यात फरक असू शकतो का? याचं उत्तर एका अभ्यासात मिळतं जो हवाई वाहतूक नियंत्रकांवर म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सवर केला गेला होता. संशोधकांनी काय केलं की एका बाजूला खराब हवामान, जास्त विमानं यांसारखे वस्तुनिष्ठ घटक मोजले आणि दुसऱ्या बाजूला कंट्रोलर्सना विचारलं की त्यांना किती ताण जाणवतोय. आणि निष्कर्ष काय निघाला माहितीये? ज्या दिवशी वस्तुनिष्ठ ताण जास्त होता त्या दिवशी कंट्रोलर्सनी आम्हाला काही ताण नाही असं सांगितलं असलं तरी त्यांच्या शरीरावर, त्यांच्या आरोग्यावर मात्र ताणाची लक्षणं स्पष्ट दिसत होती. म्हणजे मुद्दा हा आहे की आपलं मन जरी अनभिज्ञ असलं तरी शरीर तणावाला प्रतिसाद देतच असतं. ह्यामुळेच एक पुढचा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. जर तणाव आपल्या आयुष्याचा भाग बनून राहिला तर आपल्याला त्याची सवय होऊ शकते का? आपण त्याला अडॅप्ट करू शकतो का? तर असं दिसतं की बहुतेक लोक शहरातील गोंगाटासारख्या मध्यम आणि अंदाजित तणावाशी मानसिकरित्या जुळवून घेतात. सुरुवातीला त्रास होतो पण हळूहळू ती प्रतिक्रिया कमी होते. पण लहान मुलं, वृद्ध किंवा गरीब लोकांसारख्या संवेदनशील गटांना हे जुळवून घेणं खूप कठीण जातं. याचं कारण म्हणजे त्यांच्या जीवनात आधीच नियंत्रणाचा अभाव असतो आणि थोडासा जरी अतिरिक्त ताण आला तरी तो त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे जातो. पण इथंच खरी मेख आहे. एक मोठा छुपा धोका आहे. जरी आपलं मन तणावाशी जुळवून घेत असलं तरी शरीराची आतली शारीरिक प्रतिक्रिया मात्र चालूच राहते. आणि यामुळे दीर्घकाळात हृदयरोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. हेच तणावाचं सर्वात धोकादायक स्वरूप आहे. आणि आता आपण तणावाच्या सर्वात महत्त्वाच्या पैलूकडे येऊया, त्याची दीर्घ सावली.
कारण तणाव हा कधीच त्या एका क्षणापुरता मर्यादित नसतो. तो त्या घटनेच्या आधी सुरू होतो आणि नंतरही बराच काळ टिकतो. हे बघा, वैद्यकीय विद्यार्थ्यांवरील एका अभ्यासातून हे अगदी स्पष्ट दिसतं. ह्या आलेखाकडे जरा लक्ष द्या. विद्यार्थ्यांचं ब्लड प्रेशर फक्त परीक्षेच्या वेळीच नाही, तर परीक्षेच्या आदल्या दिवशीसुद्धा तितकंच वाढलेलं होतं. याचा सरळ अर्थ काय? तर एखाद्या तणावपूर्ण घटनेची अपेक्षा करणं, तिची चिंता करणं, हे ती घटना प्रत्यक्ष अनुभवण्या इतकंच तणावपूर्ण असू शकतं. तर तणाव हा एका रेषेसारखा आहे. घटनेच्या आधी त्याची चिंता असते, घटनेच्या दरम्यान त्याचा प्रत्यक्ष अनुभव असतो आणि घटना संपल्यानंतरही त्याचे परिणाम, त्याचे आफ्टर इफेक्ट्स जसे की एकाग्रता कमी होणे, लोकांपासून दूर राहणे किंवा मानसिक त्रास हे बराच काळ टिकून राहू शकतात. तणावाचा हा दीर्घकालीन परिणाम किती गंभीर असू शकतो हे या एका उदाहरणावरून अगदी स्पष्ट होईल. इराक युद्धातून परत आलेला एक सैनिक चित्रपटगृहात बसला होता. त्याला एका व्यक्तीवर आत्मघाती बॉम्बर असल्याचा संशय आला. त्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या पत्नीला जमिनीवर झोपायला सांगितलं. नंतर कळलं की तो माणूस फक्त कोकचा डबा काढत होता. पण त्या सैनिकासाठी युद्धाचा तो अनुभव, तो आघात अजून संपला नव्हता. ह्याच स्थितीला वैद्यकीय भाषेत आघात पश्चात ताण विकृती किंवा PTSD म्हणतात. यात होतं काय की एखाद्या मोठ्या गंभीर आघाताचे परिणाम महिने किंवा वर्षानुवर्षे टिकून राहतात आणि रोजच्या जगण्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. याची काही सामान्य लक्षणं म्हणजे मानसिकरित्या तो आघात पुन्हा पुन्हा अनुभवणं, भावना शून्य होणं, त्या घटनेशी संबंधित ठिकाणं किंवा लोकांना टाळणं, सतत अतिशय सतर्क राहणं आणि छोट्याशा आवाजानेही दचकणं, झोपेच्या समस्या आणि स्मरणशक्ती किंवा एकाग्रतेत अडचणी येणं. अर्थात ज्यांना आधीपासूनच चिंता किंवा तणावाचा त्रास आहे किंवा ज्यांना सामाजिक आधार कमी आहे त्यांना PTSDचा धोका जास्त असतो. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. असा आघात अनुभवणाऱ्या बहुसंख्य लोकांना PTSD होत नाही. अभ्यासानुसार फक्त 10% महिला आणि 5% पुरुषांमध्येच ही विकृती विकसित होते. याचा अर्थ माणसामध्ये नैसर्गिकरित्या संकटातून बाहेर पडण्याची एक लवचिकता असते. तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो? तणाव हा केवळ एक क्षण नाही, तर ती एक प्रक्रिया आहे. त्याला एक सुरुवात, एक मध्य आणि एक शेवट असतो, जो बराच काळ टिकू शकतो. हा एक विचार जरी आपण लक्षात ठेवला तर कदाचित आपण आपल्या आणि इतरांच्या तणावाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू शकू. यावर नक्कीच विचार करायला हवा.